हॅलो फ्रेंड्स, आपण आलो आहोत दिघीमधील शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये। या मंदिराच्या समोरच इथं ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी मंदिर आहे। आज संडे असल्यामुळे थोडी मंदिरामध्ये गर्दी आहे। खूप छान मंदिर आहे। बाहेरील परिसर खूप छान आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला प्रसन्नता वाटते। मंदिराचे गेट आहे। शिर्डीच्या साईबाबाचे जसे मंदिर आहे तशा प्रकारचेच मंदिर इथे बनवलेलं आहे। ओम साईनाथाय नमः। इथे देणगी कक्ष आहे, तुम्ही डोनेशन वगैरे देऊ शकता। की यशला इथे आल्यावर खूप छान वाटते, तो खूप छान खेळतो। इथं तुम्हाला प्रसाद आणि तीर्थ मिळते। इथं गोमुख दर्शन, साईबाबाचे दर्शन झाल्यावर आता इथं गुरुस्थान आहे। जय जय ओम नमः शिवाय। आता आपण इथून लगेचच द्वारकामाई मध्ये जाणार आहे। शिर्डीला जशी प्रकारे द्वारकामाई बनवलेली आहे तशाच प्रकारे इथे सुद्धा आहे। शिर्डीवरून अग्नी आणून इथं अग्नी चालू केलेली आहे, त्यामुळे इथले धुनी सुद्धा अखंडित आहे। इच्छा लसून पैसे चिटकवायचे असतात। द्वारकामाईतून निघाल्यावर आपल्याला इथं अष्टविनायकांचे सुद्धा दर्शन होते। गणपती बाप्पा मोरया, मयुरेश्वर आहे मोरगावचे गणपती बाप्पा, सिद्धिविनायक गणपती बाप्पा, सिद्धटेक पालीचे बल्लाळेश्वर गणपती बाप्पा, वरद विनायक महाडचे गणपती बाप्पा, त्यानंतर आहे थेऊरची चिंतामणी, लेण्याद्रीचे गिरिजात्मक गणपती बाप्पा, ओझरचे विघ्नेश्वर, नंतर आहे रांजणगावचे महान गणपती। त्यानंतर इथं सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची, तुम्ही बघू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नंतर आहे चावडी। इथे दोन मंदिर आहे, एक महिलांसाठी आहे एक पुरुषांसाठी आहे। इथे आपण साईबाबाला झुला वगैरे देऊ शकतो। लगेचच दुर्गा माता मंदिर, दुर्गा माताची खूप छान प्रतिमा इथे आहे। जय माता दी। हे बाहेरील परिसर, इथं जेवण सुद्धा असते, ते आपल्याला विकत घ्यावं लागते। ते मी तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवते कशा प्रकारे थाळी आहे। इथे आहे तर लक्ष्मी नारायण मंदिर, राम मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हे सुद्धा बघण्यासारखे आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। आज संडे असल्यामुळे आणि आरतीचा टाइम झाल्यामुळे तो खूपच गर्दी झालेली आहे। जेवण करायचं असलं तरी तो कुपन देऊन जेवण घ्यायचं असते। हे भोजन वितरण छान असते, इथलं जेवण टेस्टी असते। इथे थाळी दिलेली आहे, महाप्रसाद थाळी, पुरी चपाती भात डाळ मिक्स भाजी खीर पापड लोणचे। दत्त मंदिर, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। पूर्ती आता इथं मनोकामना पूर्ती वृक्ष आहे। असं म्हणतात इथं याला हात लावून आपली इच्छा मागितली तर ते पूर्ण होते। इथं कोणी लाठी बांधते, कोणी बांगड्या वगैरे बांधते। इथं लाडू बर्फी वितरण कक्ष आहे, किंवा साईबाबाला जर आपल्याला शॉल वगैरे चढवायची असली तर ती पण आपल्याला इथून विकत घेता येते। अशा प्रकारे हे मंदिर आहे, खूप छान आहे। इथं आल्यावर खूप छान वाटतंय। आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।